नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. काल आपण भारताविषयी माहिती बघितली. आज आपण ब्राझीलविषयी माहिती बघू. ब्राझील ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यात ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढील प्रमाणे दिले आहेत. याच्यामध्ये 5 प्राकृतिक विभाग आहे. पहिला आहे उच्चभूमी, दुसरं अजस्त्रकडा, तिसरं किनारी प्रदेश, चौथं मैदानी प्रदेश आणि 5वं द्वीपसमूह. असे 5 प्राकृतिक विभाग आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण उच्चभूमी बघू. उच्चभूमी म्हणजे काय तर दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापला आहे. त्याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ते ओळखले जाते. ब्राझील, गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना ही एक उच्चभूमीचा एक भाग आहे आणि व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना ही उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात सुद्धा विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे महत्त्वाचं आहे. पिको दी नेब्लिना हे ब्राझील व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची ही 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची ही 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची ही उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व दक्षिणेकडील उतार फारसा तीव्र नाही. उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यामध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास येऊन ते मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात आपल्याला दिसतो. आता आपण त्याच्यामध्येच एक अजस्त्र कडा याच्याविषयी माहिती बघू. हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप, त्याच्या हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात उंची टप्प्याटप्प्याने ही काय होत जाते, कमी होत जाते आणि साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे हे काय होतात, अडवले जातात आणि त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे ही वातविन्मुख प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश हा तयार होतो. पर्जन्य छायेचा प्रदेश, या प्रदेशात उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. आता हे वारे इथं अडवले जातात म्हणजे इथं सर्वात जास्त जो पाऊस आहे तो पाऊस पडतो. त्यानंतर किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 भाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून ते पूर्वेकडील रिओ ग्रँडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अंटार्क्टिकाचा किनारा असे म्हणतात. येथील पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा असे सुद्धा म्हणतात. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर मॅरेजो बेट, मॅरेजॉ उपसागर व साओ मारस्कोस उपसागर आहेत.
माराजो हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टिस नदीच्या मुखादरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी आहे. अटलांटिक महासागरात मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. वालुकागिरी म्हणजे वाळूचे काही प्रदेश इथं आपल्याला दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. जर आपण खाली बघितलं तर प्राइया डू कॅन्सिनो किंवा कॅन्सिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडील पसरलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा काय आहे, जास्त आहे. त्यानंतर आपण बघू मैदानी प्रदेश. आता याच्यामध्ये मैदानी प्रदेश थोडे कमीच आढळतात, तरी पण मैदानी प्रदेश ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराना नदीचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे आहे आणि ॲमेझॉन खोरे हे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किलोमीटर असून त्याची उच्चभूमी येथे खूप जवळ येतात. तेथे ही रुंदी फक्त 240 किलोमीटर इतकी कमी होते. जशी जशी ॲमेझॉन नदी ही अटलांटिक महासागराकडे जाते तशी तशी मैदानाची रुंदी ही काय होते, वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळामधील भाग, जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच कसा दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत, म्हणजे हे या वर्षावर अवलंबून आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडे पॅराना या नदीच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे आहे. पॅटॅनल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरलेला आहे. पॅटॅनल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटा ग्रॉसो दो सुल राज्यात आहे. पॅटॅनलची विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही आपल्याला ती काय होते, दिसून येते. आता आपण बघणार आहोत द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेट हे संचयातून निर्माण झालेले आहेत. सागरी बेट ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेट ही मुख्य भूमीपासून तर ते 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचा भाग आहे. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागात बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकणद्वीप असं आपण त्याला म्हणतो. कंकणद्वीपविषयी आपण माहिती बघितली, त्याला काय म्हणतात, कंकणद्वीप असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपण जलप्रणाली बघणार आहोत. जलप्रणाली. तर जलप्रणालीमध्ये गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्याबद्दल तुलनात्मक टिपा लिहायच्या आहेत तुम्हाला. त्यासाठी खालील मुद्द्याचा तुम्हाला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नदीची खोरे दाखवणारे नकाशे पण तुम्हाला काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत. चला तर आपण काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यानुसार तुम्हाला गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी याच्याविषयी तुम्हाला तुलनात्मक टीप लिहायची आहे. पाणलोट क्षेत्राचे आकारमान तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खोऱ्याचे त्या देशातील सापेक्ष स्थान, नद्याचे उगम क्षेत्र लिहायचे तुम्हाला दोन्ही, नद्याची दिशा,
प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा आणि इतर मुद्दे सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे.